जे सर्व पदाधिकारी, माननीय डॉक्टर रामदासजी गर्जे, आमचे गुरु डॉक्टर ताफे सर, डॉक्टर गर्गे सर इकडे बसलेत, आम्हाला ह्यांनी शिकवले, डॉक्टर अंकुशजी जाधव आणि डॉक्टर के.पी. पाटील माझे सिनियर, आपण सर्व उपस्थित मान्यवर, डॉक्टर आता ज्यांच्याबद्दल ऐकलं डॉक्टर गणेश राठ आणि उपस्थित सर्व मासचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स, आज अतिशय चांगला कार्यक्रम मला बघायला मिळाला. अनेक दिवसाच्या गडबडीतून 4 गाणी ऐकायला मिळाली तर खरंच हृदयाला बरं वाटलं. एक हृदय रसायन म्हणतात ना की गाणी हे हृदयासाठी आणि आपल्या ब्रेनसाठी केवढं चांगलं काम करू शकतात. तर एक चांगलं व्यासपीठ मिळून दिलंय डॉक्टर गर्जे तुम्ही. आजच्या दिवसाला मी पाहिलं की आपली कला सादर करण्यासाठी डॉक्टरांना, तर डॉक्टरांना काय वेळ असतो, सतत हे होतंय ते होतंय आणि दुसऱ्या दिवशी अजून बरं नाही वाटलं, म्हणजे तो एक स्ट्रेसमध्येच असतो डॉक्टर. आणि अशा वेळेला मी बघितलं आमच्या गावाला एका डॉक्टरकडे एक गायक औषध घ्यायला आलं आणि त्या गायकाने सांगितलं घसा दुखतं वगैरे, डॉक्टरने औषध दिलं आणि डॉक्टर म्हणाले अरे वा तुम्ही गायक आहात. तर डॉक्टरांनी स्वतः 4 ओळी गाण्याच्या गाऊन दाखवल्या. त्या गायकाला लाज वाटली की डॉक्टर एवढे छान गात आहेत आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला त्या डॉक्टरांना बोलवून गायला लावलं. म्हणजे त्या डॉक्टरला गावच्या लोकांना पण माहित नव्हतं की डॉक्टर एवढं छान गातात. जे हे असं आहे, त्यांच्या कला ह्या इतक्या सुप्त राहतात आणि तोही स्वतः विसरून जातो की आपल्याकडे ह्या कला आहे. तर हे तुम्ही चांगलं केलंय आणि मी पाहिलं तुमचे सगळे पदाधिकारी, कोणी ठाण्याहून, कोणी नवी मुंबई, 2-4 डॉक्टर तर माझ्या बोरिवलीचेच भेटले. तुम्ही असे रत्न उचलतात वाटते सगळीकडून, हे तर चांगलं आहे, अतिशय छान. अशीच ह्या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टरांची एक गुंफण तुम्ही वाढवत जाल आणि चांगलं काम करता. मी बघते फेसबुकवर सुद्धा मास संघटनेची कामं चांगली असतात. जिथे तिथे माझी गरज लागेल कुठे तर मी नेहमी तुम्हाला सहकार्य करेन. आणि आमच्या सरांनी सुद्धा एवढे लांबून आले, तुम्हाला आशीर्वाद द्यायलाही बरं वाटलं. माझे 2 शब्द संपवताना एवढंच सांगेन की डॉक्टरांनी संघटित राहायला पाहिजे. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा काही कितीतरी प्रश्न असतात, अडचणी असतात आणि अशा वेळेला आपण कुठे जायचं असा होतो. आणि मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा मी पाहिलं की डॉक्टरांच्या म्हणजे म्हणतात ना की सहन करतात आणि सांगायला त्यांना कोणाकडे जायचं असं होतं, एकमेकांना सांगून स्वतःचं दुःख व्यक्त करतात. परंतु जेव्हा मी नगरसेविका झाले तेव्हा पाहिलं काही गोष्टी, हेल्थ पॉलिसीज आपल्या काही तोकड्या आहेत, पांगळ्या आहेत, त्याच्यावर कसं काम करता येईल. तर तुमच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा मला काही सूचना दिल्या तर मी पुढे काम करू शकेन. आता सुद्धा जेव्हा मी MMR वॅक्सिन महानगरपालिकेत फ्री करून घेतलं तेव्हा बघितलं की मुंबई महानगरपालिका ही MMR वॅक्सिन फ्री देणारी भारतातली सर्वात पहिली महानगरपालिका आहे. आणि ते सुद्धा पेडियाट्रिक असोसिएशन, अखिल भारतीय पेडियाट्रिक असोसिएशनने मला ही सूचना दिली की आम्ही खूप 8 वर्ष प्रयत्न करतोय, तर शुभाताई तुम्ही हे तुमच्या हातून होतंय का बघा. तेव्हा तर मी फक्त महिला आणि बालकल्याण अध्यक्षा होती, परंतु मी ते म्हणतात ना की आपण जिद्दीने आपण ते करूनच घेऊया. म्हणून त्या काळात आमचे कमिशनर रिटायर होणार होते आणि मग त्यांना मी हे आवाहन केलं की तुम्ही रिटायरमेंटच्या आधी त्याची बजेटरी प्रोव्हिजन पास करा आणि ती केली. तर अशा रीतीने आपल्याला अजून बरीच काही गोष्टी करायच्या. आयुर्वेदात त्या फील्डमधल्या डॉक्टरांना न्याय मिळवून द्यायचे आहेत, असं करता येईल. तर तुमच्या काही सूचना असतील तर आपण गरजे डॉक्टर आपण आपल्या माध्यमातून कळवा, एवढंच सांगते. आणि आयुर्वेदासाठी नक्कीच मला पुढे काम करायचं आहे. तर सगळ्यांनी एकत्र काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम. रुग्णाची सेवा करणारा डॉक्टर ही माणूस असतो, माणसाला आनंद खूप महत्त्वाचा असतो, त्यासाठी हा कार्यक्रम होता. त्यामुळे त्या मास गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य ही तेच होतं की आपल्या कुटुंबातील सर्वजणांचा वाव दिला पाहिजे, त्यांना कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रमुख अतिथी व मान्यवर वर्ग यांनी आपल्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली आणि पुरस्कार देऊन आमच्या कुटुंबाला बळ दिले. तुमचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन असंच पुढे असू द्या. आता मास गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे, मी ते जाहीर करतो व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला स्थानपन्न होण्याची विनंती करतो. थोड्याच वेळात आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.